आणखी एक महत्त्वाची बातमी लातूरमधील शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटिशी संदर्भात आम्ही त्या नोटिशी दिलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण आता वक्फ बोर्डाने दिलेलं आहे। महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं हे स्पष्टीकरण आहे। तर एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्युनल कोर्टामध्ये जागेसंदर्भात हा दावा केलाय। वक्फ ट्रिब्युनल कोर्टात दावा केल्यानंतर नोटीस जारी झाल्याचं वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे। तर वक्फ बोर्डाचे समीर काझी यांनी ही माहिती दिली आहे। पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। आपण पाहतोय यावरून चांगलाच वाद झालेला होता। शेतकरी सुद्धा आक्रमक झाले होते। सोबत समीर काझी वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बदनामी होते वक्फ बोर्डाची की शेतकऱ्यांना नोटिसेस पाठवण्यात आला, जागा रिकामी करा असे आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत, मस्जिदीची जागा आहे असं सुद्धा सांगण्यात आल्याची माहिती मिळते। नेमकं सत्य काय आहे? या नोटिसेस वक्फ बोर्डाने पाठवलेल्या आहेत का? लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील शेतकऱ्यांना जे नोटिसेस मिळालेल्या आहेत त्या नोटिसेस महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडून पाठवलेल्या नाहीत। दुसरी गोष्ट, त्यांना ज्या नोटिसा मिळालेल्या आहेत ते वक्फ न्यायाधिकरण, ज्याला आपण वक्फ ट्रिब्युनल म्हणतो, त्यांच्याकडून ते गेलेले आहेत आणि वक्फ ट्रिब्युनलने एका बाबू नावाच्या व्यक्तीच्या दाव्या दाखल होण्याच्या अगेन्स्ट ते पाठवलेले आहेत। चौकशीची मागणी तुम्ही करणार आहात का या संपूर्ण प्रकरणात ज्यांनी तुमची बदनामी केली? सर्वप्रथम हा जे दावा सुरू आहे वक्फ न्यायाधिकरण, ते आमच्या वरची ऑथॉरिटी आहे, सुपिरियर ऑथॉरिटी आहे। तिथं जे दावे चालतात त्याच्यामध्ये आमच्यासारख्या खालच्या ऑथॉरिटीने त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं काम नाही आहे। परंतु यामध्ये वक्फ बोर्डाचं डायरेक्ट नाव येतंय, वक्फ बोर्डाची बदनामी होते। त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे लातूर जिल्हा वक्फ अधिकारी आणि मुख्यालयातले अधीक्षक असे म्हणून त्या प्रकरणाची अधिकची चौकशी करतील आणि त्यामध्ये आम्ही पुढचं पाऊल घेऊ। कॅमेरा पर्सन आदिलचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।